पुढच्या बातमीकडे वळूया। राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात केलेली आहे। 2023-24च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करून त्या योजनेची अंमलबजावणी सुरू केलेली आहे। पण या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता झालेला आहे। शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पीक विम्याचा अर्ज दाखल करता येत होता, पण आता या योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं अनेक प्रकरणं समोर येत आहेत। त्यामुळे या योजनेत बदल करण्यासंदर्भातील शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य सरकारला केल्याचं कळतंय। आरोपांची चौकशी करून दोषींना शिक्षा करणं राज्याच्या कृषी मंत्र्यांनी एक वादग्रस्त जी दोषींना शिक्षा करायची आहे ते दूर राहिले, पण राज्याच्या कृषी मंत्र्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने या भ्रष्टाचार नेत्यांची अंगवळणी पडलाय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे। योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार आहे। दीड पॅटर्न समोर आणून फार स्वतःची पाठ शासनाने थोपटून घेतली आणि शेतकऱ्यांची मतं सुद्धा घेतली। हा बीड पॅटर्न 1 रुपयात विमा काढून देण्याचा आला कुठून? त्याचं उगमस्थान काय? त्याचं उगमस्थान भ्रष्टाचारातून आहे। सध्या राज्यामध्ये टोरेस घोटाळ्याची चर्चा सुरू असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीवरती 3% परतावा देण्याचा आमिष दाखवत गुजरातच्या क्विक स्टार्ट 24 कंपनीने 1,500 गुंतवणूकदारांकडून 35 कोटी रुपये उकळून कार्यालयाला कुलूप लावलेला आहे। एका वर्षासाठी 1 लाख रुपये 10 महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा 3% परतावा मिळेल आणि त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी जाता येईल असा आमिष दाखवत सुमारे 800 जणांना 35 कोटी रुपयांचा गंडा घातलेला आहे। 10 लाख रुपये LLP आपलं कॅप्च्युर LLP मध्ये केलेले आणि 1 लाख शहा एंटरप्राइजेस की ज्याचं असं स्कीम त्यांनी काढली होती की 1 लाखाला 11-12 महिन्यामध्ये ती 1,80,000 रुपये देणार होते, परंतु ती 1,80,000 द्यायचं तर सोडून द्याच, परंतु त्याची पूर्ण मुदत पूर्ण झाल्यानंतर मी ते विड्रॉल करायला गेलो तर त्यांनी फक्त ठेवून घेतलं ते आणि त्याचा काही अद्यापपर्यंत निर्णय, आता त्याला 2 वर्ष झाले। आणि या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। सिडको प्रशासनाने आजपासून नवी मुंबईत मेट्रोच्या फेऱ्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय। सकाळी आणि संध्याकाळी सर्वाधिक गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे। मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे। मुंबई पालिकेने प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। एखाद्याजवळ प्लास्टिक आढळल्यास थेट दंड आकारण्यात येणार आहे। या कारवाईचे आदेश महापालिका मुख्यालयातून सगळ्या वॉर्ड स्तरावर देण्यात आलेले आहेत। बदलापुरात रिक्षा चालकांनी 5 रुपयांची बेकायदा भाडेवाढ केली आहे। त्याविरोधात आता प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद सुरू झालाय। दरम्यान प्रवाशांनी कल्याण RTOकडे याबाबत तक्रार केलेली आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या 1310 गाड्या खरेदीच्या निविदांच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून ही प्रक्रिया रद्द करावी आणि नव्यानं निविदा प्रक्रिया राबवावी अशी शिफारस चौकशी समितीने मुख्यमंत्र्यांना केली आहे। समितीच्या अहवालावर फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। राज्य सरकारच्या मागणीला महत्त्व देत केंद्र सरकारने उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं याचे आदेश देखील काढले। धाराशिव रेल्वे स्थानकाचं नाव अद्यापपर्यंत बदलू शकलेलं नाही। याच रेल्वे स्थानकावर उस्मानाबाद रेल्वे स्टेशन हेच नाव बघायला मिळतं। ज्योतिबाच्या मूर्तीवर उद्यापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे। पुरातत्व विभागाकडून मूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे 21 जानेवारीपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांकरता मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे।
तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यातील शेळीला तडे गेल्याचं उघड झालंय। त्यामुळे तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी करण्यात येते। याच मागणीवर पुजारी नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली। जळगावच्या मोर नदीपात्राजवळ हतनूर कालव्याच्या मुख्य पाटचारीची दुरुस्ती करण्यात आली आहे। हतनूरच्या कालव्याच्या मुख्य चारीला भगदाड पडलं होतं, तर तात्काळ दुरुस्ती केल्यानं मोठा अनर्थ टळला। अक्कलकोट तालुक्यातील रब्बी हंगामाकरता पिकांसाठी 27 जानेवारीला कुरनूर धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे। कुरनूर धरणाच्या आवर्तनामुळे 51 गावांमधील रब्बी आणि उन्हाळी पिकांना फायदा होणार आहे। पुरेशा पावसामुळे जळगाव जिल्ह्यात यंदा रब्बीचा रेकॉर्ड ब्रेक पेरा झालाय। 3,12,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत 85,000 हेक्टरनं क्षेत्र वाढलेलं आहे। विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का दिल्यानंतर दादा भुसेंनी ठाकरे गटाच्या अद्वै हिरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला। मालेगाव बाजार समितीत हिरे गटाचे ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। सध्या रील बाजांचा सुळसुळाट झालेला आहे। सोशल मीडियावरती चमकोगिरी करणारे रीलसाठी जीवघेणी स्टंटबाजी करतायत। इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोघांनी बाईकवरती उभं राहत स्टंटबाजी केलेली आहे। आकाशवाणी परिसरात रस्त्यावरती बेफाम सुटलेला रीलबाज बाईकवरती उभा राहून स्टंट करतोय, तर दुसरीकडे नाशिकमध्ये रीलसाठी एक जण कारच्या टपावरती बसलेला दिसतोय। नाशिक पुणे महामार्गावरचा व्हिडिओ आहे। स्टंटबाजीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। त्यानंतर पोलिसांनी या तरुणाचा शोध घेत त्याला समज दिलेली आहे। तर या बुलेटिनमध्ये आपण बातम्यांचा सविस्तर आढावा घेतलेला आहे। आज सकाळपासून घडलेल्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत या बुलेटिनमध्ये आपण त्या सविस्तर बघितलेल्या आहेत। इथून पुढच्या बुलेटिनमध्ये आपल्याला बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे। आज घडलेल्या घडामोडींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दावोसमध्ये आपले मुख्यमंत्री आहेत आणि तिकडनं महाराष्ट्रासाठी काय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत, इन्व्हेस्टमेंट कशी येते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तर सैफ अली खान हा 5 दिवसांनंतर पुन्हा एकदा त्याच्या घरी परतलेला आहे। त्याला आज लीलावतीमधून डिस्चार्ज मिळालेला आहे। त्याचा तपास कसा सुरू आहे, परत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। त्या संदर्भातला एक महत्त्वाचा CCTV समोर आलेला आहे। पुरावा म्हणून तो कसा काम करतो, या सगळ्या घडामोडी आपल्याला या वेगवान स्वरूपामध्ये पुढच्या बुलेटिनमध्ये बघायच्यात। त्यापूर्वी बघूया महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। विष्णू चाटेच्या बीडच्या कार्यालयातील CCTV फुटेज समोर। आवादा कंपनीला खंडणी मागितल्या दिवशी कराड, चाटे, घुले होते एकत्र। बीड प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा